नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा माझ्या ताई दादांनो, हिंदू पंचांगानुसार यावेळी गुरु पौर्णिमा ही 10 जुलै रोजी साजरी केली जाईल. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदी स्नान करणे आणि दान करण्याला अतिशय अत्यंत महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं जातं आणि या दिवशी भगवान विष्णू देवांसोबतच माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते. या दिवशी घरोघरी भगवान सत्यनारायण देवाची कथा सांगण्याचे देखील महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नदी स्नान केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते, तुम्हाला मोठे पुण्य मिळते. आता गुरु पौर्णिमेचा जो शुभ मुहूर्त आहे, त्याचबरोबर गुरु पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला कोणते उपाय करायचे आहे, कोणत्या सेवा करायच्या आहे आणि गुरु पौर्णिमेच्या दिवशी फक्त या एका झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे की जेणेकरून आपले सर्व कामे जे आहेत तर ती मार्गे लागतील. आपल्या जीवनातील सर्व दुःख, दारिद्र्य, दोष, इडापिडा, अडचणी दूर होतील आणि आपल्या घराची, कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होईल. घरामध्ये माता लक्ष्मी अखंड निवास करेल. असा हा अतिशय अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या झाडाला आपल्याला स्पर्श करायचा आहे आणि कोणत्या वेळेमध्ये हा उपाय आपल्याला करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा माझ्या ताई दादांनो, आज या व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही गुरु पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे 10 जुलै गुरुवारला आवर्जून करून बघा. कारण पौर्णिमा तिथी ही 10 जुलै रोजी सकाळी 1:36 सुरू होईल आणि 11 जुलै रोजी पहाटे 2:06 संपेल. त्यामुळे गुरु पौर्णिमा तिथी ही 10 जुलैला साजरी केली जाणार आहे. आपल्या पौराणिक मान्यतेनुसार सुमारे 3000 वर्षापूर्वी वेदव्यासजी यांचा जन्म आषाढ शुक्ल पौर्णिमेला झाला होता. म्हणून दरवर्षी हा दिवस गुरु पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. हा दिवस वेदव्यासजींना समर्पित असतो. या दिवशी त्यांनी भागवत पुराणाचे ज्ञान दिले. गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं. त्याचप्रमाणे पौर्णिमा असल्याने या दिवशी भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा केली जाते. परंतु त्याबरोबरच आपल्या गुरूंचा आदर केला जातो. गुरूंना गुरु दक्षिणा दिली जाते. या दिवशी गुरु आणि आई वडीलधाऱ्यांचा मान सन्मान केला जातो. जीवनात त्यांच्या मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. गुरु पौर्णिमेला उपवास करणे सुद्धा खूप महत्त्वाचं मानलं जातं. या दिवशी तुम्ही जे काही दान कराल त्याचं पुण्य हे तुम्हाला नक्कीच प्राप्त होत असतं. आता या दिवशी केलेल्या दानामुळे आपल्याला मोक्षाची प्राप्ती होत असते. पूजेमध्ये तुम्ही भगवान श्री हरी विष्णू देवांना पिवळ्या कलरची फुले, पिवळ्या कलरची मिठाई, त्याचबरोबर पिवळा चंदन, गंध, अष्टगंध पुष्प अर्पित करायचे आहे. त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ भगवान श्री हरी विष्णू देवांची आरती तुम्हाला करायची आहे. धूप, दीप, अगरबत्ती, नैवेद्य भगवान श्री हरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीला आपल्याला अर्पण करायचं आहे. आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे, कुलदेवीचं स्मरण करायचं आहे. या सर्व गोष्टी तुम्हाला गुरु पौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहे आणि त्याच बरोबर हा जो उपाय आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. कारण
प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी जी आहे तर ती येत असते, परंतु प्रत्येक महिन्यातील पौर्णिमा तिथीचं महत्व जे आहे तर ते वेगवेगळं असतं। आणि ज्या वेळेस आषाढ महिन्यातील पौर्णिमा असते याला आपण गुरु पौर्णिमा या नावाने ओळखत असतो। आता सध्या चातुर्मास चालू झालेला आहे। आषाढी एकादशी पासून चातुर्मासाला सुरुवात होत असते आणि भगवान विष्णुदेव हे योग निद्रेमध्ये जात असतात आणि चातुर्मासामध्ये पहिलाच येणारा सर्वात महत्त्वाचा सण जो असतो तर तो म्हणजे गुरुपौर्णिमा। गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये काही उपाय आणि सेवा ह्या करायच्या असतात। यामध्ये तुम्हाला घरामध्ये भगवान विष्णू सहस्रनाम, भगवान विष्णू देवांचं विष्णू सहस्रनामावली, त्याचप्रमाणे व्यंकटेश स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र यासारख्या सर्व सेवा आणि सूत्रांचं मंत्रांचं पठण तुम्हाला करायचं आहे। यामुळे आपल्या घरातील सर्व जे दुःख, दोष, दारिद्र्य, गरिबी आहेत तर ती दूर होण्यास मदत होत असते आणि यामुळे आपल्या घरात ज्या काही वाईट शक्ती असतात तर त्या देखील नष्ट होत असतात। आता हा जो उपाय आहे तो तुम्हाला कशासाठी करायचा आहे बघा, कारण की आपण खूप प्रमाणात कष्ट मेहनत करतो आणि कष्ट मेहनत केल्याशिवाय कोणतीही गोष्ट शक्य होत नाही बघा। परंतु आता कितीही काबार कष्ट करून त्या कष्टाचं, मेहनतीचं जर फळ आपल्याला मिळतच नसेल, आपली प्रगती जर होतच नसेल, घरामध्ये पैसा येतोय परंतु आलेला पैसा हा घरामध्ये टिकून राहत नसेल, पती पत्नीमध्ये सतत भांडण, वादविवाद, मतभेद होत असेल, त्याचबरोबर आई वडील, मुलगा मुलगी यांच्यामध्ये सतत वादविवाद होत असेल, घरामध्ये सुख शांती समृद्धी एकोपा राहिलेला नसेल, आलेला पैसा कुठे ना कुठेतरी खर्च होतोय किंवा आजारपणामध्ये खर्च होतोय, दुःख आणि संकटामध्ये खर्च होऊन जात असेल, म्हणजेच काय तर लक्ष्मी ही जी आहे, माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल, तर माता लक्ष्मीला घरामध्ये स्थिर ठेवण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो आवर्जून गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे। या दिवशी भगवान विष्णू देवांची उपासना करण्याला विशेष अनन्यसाधारण असं महत्त्व दिले जातं, कारण की माता लक्ष्मी ह्या त्याच घरात राहतात ज्या घरामध्ये भगवान विष्णू देवांची सेवा उपासना केली जाते। त्यामुळे भगवान विष्णू देवांची उपासना करायला अजिबात विसरू नका आणि हा जो उपाय आहे यामुळे माता लक्ष्मी अतिशय आपल्यावरती लवकरात लवकर प्रसन्न होणार आहे। आता ह्या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, सकाळी लवकर उठायचं आहे। सर्वात प्रथम आपल्या अंथरुणावरतीच भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीचं तुम्हाला थोडंसं नामस्मरण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकायची आहे आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि आंघोळ करायची आहे। आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची झाडं झुडपं असतात आणि त्यामध्ये दैवी शक्ती ह्या निवास करत असतात आणि या झाडाची पूजा केल्यामुळे त्या दैवी शक्तीचा आशीर्वाद जो आहे तर तो आपल्याला मिळत असतो बघा। आपल्या हिंदू धर्मामध्ये आपण वटवृक्ष, पिंपळ वृक्ष, बेलाचं झाड, शमीपत्राचं झाड किंवा औदुंबराचं झाड अशा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचा आपण या दिवशी पूजा करत असतो, परंतु आपल्याला या दिवशी एका विशिष्ट झाडाची पूजा करायची असते। या झाडाची पूजा केल्यामुळे भगवान श्री हरी विष्णुदेव हे आपल्यावरती खूप लवकर प्रसन्न होतात आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, अडचणी हे दूर होण्यासाठी मदत करतात। सर्वांनाच माहित असेल की जे श्री हरी विष्णुदेवांना सर्वात प्रिय असणारं झाड जे आहे ते म्हणजे केळीचं झाड, कारण गुरुवारी आपल्याला केळीच्या झाडाची पूजा करायची आहे। आता हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा, कधी करायचं आहे बघा, हे देखील मी समोर चालून तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणारच आहे। परंतु गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपली रोजची जी काय नित्य देवपूजा असेल तर ती पूजा करून घ्यायची आहे। त्यानंतर आपल्या घरातील फरशी पुसत असताना पाण्यामध्ये थोडीशी हळद, गोमूत्र, थोडासा लिंबाचा रस हे तुम्हाला पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि या पाण्याने आपली फरशी, लादी जी आहे तर ती पुसून घ्यायची आहे। यानंतर उंबऱ्यावरती आपल्याला
हळदीचं लेपन करायचं आहे, स्वस्तिक काढायचं आहे, मुख्य दरवाजावरती स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर आपलं जे किचन आहे, किचनच्या भिंतीवरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. या सर्व सेवा तुम्हाला गुरुवारच्या दिवशी, गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय देखील तुम्हाला करायचा आहे. आता हा उपाय जो आहे तर तो सकाळी तुम्हाला 10 वाजायच्या अगोदर करायचा आहे किंवा जास्तीत जास्त 12च्या आत करण्याचा प्रयत्न करा. तर काय करायचं आहे, तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला दूध ठेवायचं आहे. गाईचं जे कच्चं दूध असतं तर तेच घ्यायचं आहे. आता नसेलच तर मग तुम्ही म्हशीचं दूध घेतलं तरीही चालेल, काही हरकत नाही, घ्या. फक्त मनापासून उपाय करा. आणि हे लक्षात ठेवा, थोडीशी हळद जी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे. एक दिवा घ्यायचा आहे, तुपाचा दिवा, त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती, हळदी, कुंकू, एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये थोडीशी तुम्हाला खडी साखर जी आहे तर ती घालायची आहे त्या पाण्यामध्ये. तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे जवळपास केळीचं झाड असेल तर मग तुम्हाला तिथे जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या केळीच्या झाडाची तुम्ही पूजा करणार आहात तर तिथे सर्वात प्रथम तुम्हाला दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर पाणी अर्पण करायचं आहे. मनामध्ये तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचं पठण करत राहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला जे आपण गंध, फुलं, अक्षदा, हळदी, कुंकू, नैवेद्य म्हणून खडी साखर किंवा पिवळी मिठाई, जी काही तुम्ही सोबत जो प्रसाद घेतलेला असेल तो ते तुम्हाला घेतलेला आहे तर ते तुम्हाला तिथे अर्पण करायचं आहे. केळीच्या झाडाला हळदी कुंकू लावायचं आहे, दिवा धूप ओवाळून घ्यायचा आहे. आणि पण हळद जी आणलेली होती सोबत तर ती तुम्हाला 11 वेळा भगवान श्री हरी विष्णू देवांचं स्मरण करत तिथे तुम्हाला अगदी चिमूट अर्पण करायची आहे केळीच्या झाडाला. त्यानंतर त्या हळदीवरती तुम्हाला आपण जे कच्चं दूध घेतलेलं होतं सोबत तर ते तुम्हाला त्या हळदीवरती अर्पण करायचं आहे. आणि त्या झाडाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. झाडाखाली म्हणजे झाडाला स्पर्श करून तुम्हाला तुमची जी काय इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि आपल्या घरी परत यायचं आहे. दोन्ही हात लावायचे आहे. तुमच्या मनामध्ये जी कोणती कठीण इच्छा असेल तर ती तुम्हाला दोन्ही हात लावून व्यक्त करायची आहे. भगवान विष्णू देवांचं नामस्मरण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला घरी परत यायचं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. अगदी साधा सोपा उपाय आहे. तर हा उपाय तुम्ही केला तर तुमच्या जीवनातील सर्व दुःख, दोष, दारिद्र्य, गरिबी ही नक्कीच दूर होईल. भगवान विष्णू देवांच्या कृपेने तुमच्या कुटुंबावरती, तुमच्या मुलांवरती त्यांचा भरभरून कृपा आशीर्वाद राहील. उपाय अगदी साधा सोपा परंतु परिणामकारक आहे. बघा, योगाने त्या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुवार देखील आलेला आहे, म्हणून आपल्याला जास्तीत जास्त उपाय सेवा ज्या आहेत तर त्या दिवशी आवर्जून करायचं आहे. कारण की प्रत्येक तिथीचं, प्रत्येक दिवसाचं महत्त्व जे असतं तर ते वेगवेगळं असतं. म्हणून आपण अशा ठराविक तिथीला ज्यावेळी उपाय करतो तर ते खूप म्हणजे खूप फलदायी ठरत असतात. उपाय करताना मनामध्ये श्रद्धा ठेवा आणि पूर्ण विश्वासाने उपाय करून बघा. तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून उपाय करून बघा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत, छानशा माहिती सोबत. तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला ओम साईराम.